हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आय एम श्रुतिका अँड आय एम व्लॉगिंग टुडे. आता संध्याकाळची वाजले 4 आणि मी आणि शशांक चालू आहे वज्रेश्वरीला आणि तिथे जायला समथिंग 1.5 ते 1.5-2 तास लागतात आम्हाला. सो बघू, चला तुम्हाला दाखवते वज्रेश्वरी मंदिर कसं आहे ते. चला. इज मॅप लागलेला आहे, 1 तास 30 मिनिट दाखवतंय. हे मंदिर 6 वाजता मी पोहोचलो. इतका घाण रस्ता आहे, इतका घाण रस्ता की आम्हाला एवढा वेळ लागला. मॅप पुढे जातच नसतं, सगळे लोक पाया पुढे फिरतात. हो गाईज, आम्ही ओटी घेतली. 3 देवी आहेत वरती, रेणुका माता, वज्रेश्वरी माता आणि कालिका माता. आम्ही पहिला घेतलं काहीतरी ड्रिंक, सॉफ्ट ड्रिंक, कोल्ड ड्रिंक असं खाली मार्केट आहे. हे बघ, मस्त टिक्का लावलेला आहे ह्याला मी. मी नाही पुसलो मग सकाळी आमचं ना दर्शन छान झालं आणि मस्त वरती रेणुका माता, कालिका माता आणि वज्रेश्वरी माता अशा 3 देव्या आहेत आणि महालक्ष्मी माता. सो ओटी वगैरे भरली व्यवस्थित. खूप वेळा आम्ही त्या मंदिराच्या गाभाऱ्यातच होतो, पण व्हिडिओ वगैरे करू देत नाहीत त्यामुळे ओके. आणि आता इथे मी तुम्हाला हा व्ह्यू दाखवते. इथे ओके, मेन मंदिराच्या थोडं वर चालत जायचं आणि वरती बघू काय आहे ते, कारण सगळे लोक वरती जात आहेत. सो मला पण बघायचं की वर काय आहे. तुम्हाला पण दाखवते मी वरी काय आहे ते. सॉरी गाईज, वर जातात लोक, ते चप्पल घालून जात आहेत आणि मी चप्पल आम्ही खालीच ठेवले. दुसऱ्या साईडला, मंदिराच्या दुसऱ्या साईडला हे असं आहे. हे पण सेमच आहे, इथे पण मंदिर आहेत. ही दत्तगुरूंचं मंदिर. हे रुद्राक्ष आणि सुकल्यावर दाखवा. हे फर्स्ट टाइम बघितलं. आणि हे रुद्राक्षाचं झाड आहे, जिकडे दत्तगुरूंचं खाली मंदिर आहे ना ते. खडक, मी फर्स्ट टाइम बघितलं असं पिकलेलं नसलेलं रुद्राक्ष, आणि असं असतं हे मला आत्ता कळलं. मस्त. शशांक असा बिहेव करतोय की जसं काय त्याला घरी जाऊन टाईम मिळणारच नाही आहे फोटो टाकायला, अपलोड करायला. सो त्याला एवढं आहे की तो तर लगेच फोटो अपलोड करायचं म्हणतोय, म्हणून आम्ही थांबलो आहे. ती मागे देऊळ आहे. ओके, सो आता आम्ही काय लावलेच का मॅप आपलं गरम पाण्याचं कुंडाचं. ओके ओके, तुला भूक लागला तर तुला इथंच काहीतरी मिळेल ना खायला. गाईज, आम्ही 7 गरम पाण्याच्या कुंडाच्या इथे आलो. लोक आंघोळ करतात त्याच्यात. पाणी अगदी कमी होतं, ते आटत नाही का? म्हणजे मला माहीत नाही आहे नीट. जर तुम्हाला माहिती असेल तर मला सांगा. पण तिथे सगळेजण अशी आंघोळ करत होते आतमध्ये जाऊन. मग त्या पाण्याने कोणाला स्किन इन्फेक्शन असेल तर मग दुसऱ्याला स्किन इन्फेक्शन होऊ शकतं का, म्हणजे हा मला प्रश्न पडला आहे. सो जर म्हणजे मी रॉंग पण असू शकते. जर खरोखर काय असेल ना तर मला सांगा. तसं मी तुम्हाला सांगते, इथे ना अजून पण समृद्धी महामार्ग चालू झालेला नाही आहे. सो लोकांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही बाय बाईक समृद्धी महामार्गावरनं जाऊ शकता. सो काही इश्यू नाही आहे. तुम्हाला जर जायचं असेल तरी बाकी खालून रोड खूप घाण आहे. सो तुम्ही समृद्धी महामार्गाने जा, पटकन पोचाल. सो आम्ही तेच करणार आहोत. बघू. आणि आम्ही 2 ते 3 लोकांना कन्फर्म केलं की काय इश्यू नाही ना, काही प्रॉब्लेम नाही ना, ते पकडले जाणार
न्यूटन मारतोय आम्ही, चुकलो ना म्हणून. पण बघा समृद्धी महामार्ग इथं न्यूटनच आहे बाबू, इथं न्यूटनच आहे गाईस. सी तुम्हाला समृद्धी महामार्ग दाखवते मी. गाईस आम्ही विचारत आलो आणि ना आम्हाला एक रस्त्याला एक म्हणजे देवासारखा एक माणूस आम्हाला भेटला आणि तो बोलला की मी पण चाललोय, तुम्ही जिकडे जाता तिकडेच आम्ही पण चाललोय, चला माझ्यासोबत. आणि आम्ही त्याच्या मागोमाग येत होतो आणि लकीली आम्ही म्हणजे नंतर आम्हाला इकडे जवळपास आल्यानंतर कळलं, त्याने अगदी शॉर्टकट दाखवला आम्हाला. येस आम्ही पोचलो इकडे, आम्हाला रोड माहिती आहे. आम्ही ज्या वेळेला त्र्यंबकेश्वरवरनं येत होतो ना त्या रोडला आम्ही आहोत आता. सो अजून आपल्याला किती वेळ लागेल? 41 मिनिट आम्हाला अजून लागतील. हां म्हणजे आम्हाला 1 तास पण नाही, अजून काळोख पण नाही झालं ॲक्च्युली. आणि जर आम्ही त्या रोडने त्या भिवंडी साईडच्या रोडने आलो असतो ना तर आम्ही नुसती खड्डे, खूप रोड घाण, खूप जास्त. येस समृद्धी महामार्गावरून कधी कोणी बाईकने आलंय का? नाही, आम्ही आलोय आम्ही. सो आणि बाईकने हा कसला होता, माझा असं हेल्मेट असाच होत होता. इट्स ओके, आम्ही लवकर फास्ट आलो, हेच खूप आहे. तर मी ते डुप्लिकेट चावी बनवायला आलो. हां, गावी एक ॲक्टिवा आहे, त्या ॲक्टिवाला एकच चावी होती. सो डुप्लिकेट चावी एक बनवायला आलो, कारण हरवली तर प्रॉब्लेम नको व्हायला. फर्स्ट टाईम बघणार आहे चावी कशी बनवतात ते. आणि ना आम्ही ना चिकन शेजवान फ्राईड राईस घेतला आहे. का घेतला आपण शशांक? मी सांगते तुम्हाला का घेतला आहे. कारण ना आम्हाला ते बघा रॉक पेपर सीझर शूट ते करायचं आहे. त्यासाठी दत्तू सुपर काय समजलं, रॉक पेपर सीझर शूट आम्हाला खेळायचं आहे. आणि तो ना एक रील तो यूट्यूबवरती येईल, सो तेव्हा तुम्ही बघालच. पण आम्हाला ते करायचं आहे. सो आम्ही त्यासाठी चिकन शेजवान फ्राईड राईस घेतलं. आता बघू कोण जिंकते, कोण जास्त खाते ते. हा एवढूसा पियुष 60 रुपये. मला वाटलं भरपूर असेल. हे पियुष मी पिऊन बघते. नाही. ह्याचे त्यांनी 60 रुपये घेतलेत. अरे हे काय माहिती आहे, आम्रखंड असतं ना त्यात पाणी मिक्स करून ते दिले त्यांनी. आणि शशांक आणि मी आम्ही हाफ पिणार आहोत, म्हणून मी आता इथपर्यंत पिणार, मग शशांक पुढे पिणार, म्हणून मी असं धरून ठेवलंय. आम्रखंडामध्ये पाणी मिक्स करून दिले, मी तुम्हाला देईन कमी पैशात. आम्ही रॉक पेपर सीझर शूटची तयारी करतोय. आणि मी शशांकला काय म्हटलं की ना ते म्हणजे चिकन लॉलीपॉप आहेत ना ते आम्ही घरी केलेत दोघांनी. सो मी म्हटलं तर ना एक लॉलीपॉप तू घे, एक लॉलीपॉप मी घेते. पण म्हणतो नाही चॅलेंज म्हणजे चॅलेंज असं अजिबात होणार नाही. म्हटलं एक लॉलीपॉप तू खा, एक लॉलीपॉप मी खाते. नाही आता तुला लॉलीपॉप आवडतं ना, मी पहिले लॉलीपॉपच खाणार. काय बोलणार, कॉम्पिटेटिव्ह मोडमध्ये एकदम आले, कॉम्पिटेटिव्ह मोड. ओके गाईज, सो आता आम्ही घरी आलेलो आणि लगेचच आम्ही म्हणजे शशांकने अंडी उकडवून फ्राय केली, फ्रेंच फ्राईज फ्राय केले आणि चिकन लॉलीपॉप फ्राय केला. आणि त्याच्यानंतर आम्ही चिकन शेजवान फ्राईड राईस घेऊन आलेलो. आणि तो एक रॉक पेपर सीझर शूट हा एक व्हिडिओ ना आम्ही म्हणजे शूट केला आहे. तो व्हिडिओ तुम्ही जाऊन चेक करा नंतर. खूप मजा आली. काय वाटलं? मी कोण हरलं कोण जिंकलं ते तुम्हीच सांगा. आणि मला म्हणतो की तुला चिकन लॉलीपॉप आवडतात ना, मग मी चिकन लॉलीपॉप खातो. आणि नंतर हा बोलतो हे अंडी फ्राय करताना मला म्हणतो की हे ना हा मला फेवरेट, हे सगळ्यात माझं फेवरेट खाद्य आहे. मग मी अंड्यांवरती ताव मारले, अंड्यांवरती. तुम्ही हा व्हिडिओ जाऊन बघा, रॉक पेपर सीझर शूट, तुम्हाला आवडेल. मी एकदम चिकन लॉलीपॉप
तर एका झटक्यात खाल्ला सगळं चिकन लॉलीपॉप. तुम्हाला हे मी सांगून मजा येणार नाही, तुम्हाला बघावं लागेल. त्यासाठी मी खाली लिंक देते, ते जाऊन चेक करा कोणी बघितला नसेल तर. राहिलेले फ्रेंच फ्राईज आता पोट भरलं. येस, सो हा होता माझा ब्लॉग. आज वज्रेश्वरीला गेलो, तिथे देवासारखा एक माणूस आम्हाला भेटला आणि त्याने आम्हाला पुढे रस्ता दाखवला. कारण आम्ही मॅपवरती तो समृद्धी महामार्ग दाखवत नाही आहे, त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांना विचारत जात होतो. त्याच्यात तो म्हटला की या मी पण त्याच रोडला जातो जिकडे तुम्ही जाताय. सो आम्हाला देवासारखा तो माणूस भेटला आणि आम्ही आलो, लवकर आलो. म्हणजे खड्ड्यातून, हा देव माणूस खड्ड्यातून जरा कमी आलो. देव आम्हाला तिथेच भेटलेला पहिला, वज्रेश्वरी जिकडे आम्ही हेल्मेट वगैरे ठेवलं तिथेच ना. हां, त्यानेच आम्हाला सगळं सांगितलं ना की असं असं जा, असं जा. सो या, आणि आता येऊन आम्ही हा चॅलेंज केला. तुम्हाला कसं वाटलं ते सांगा, आणि हा टोटल ब्लॉग तुम्हाला कसा वाटलं ते सांगा मला. जर तुम्हाला माझा हा ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत पुन्हा नवीन एक एपिसोड घेऊन, नवीन एक ब्लॉग घेऊन मी परत येईन. तोपर्यंत बाय बाय.